माझा दोघांनाही प्रश्न आहे. सर्वप्रथम विशाल पाटील यांना प्रश्न आहे, सांगलीच्या लढाईनं तुम्हाला काय शिकवलं? कष्टाला पर्याय नाही हे शिकवलेलं आहे. ठीक आहे, कारण 19ला आम्ही लढलो आणि त्यावेळेला आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो नव्हतो. आमच्यात ही कटुता होती आणि ती जनतेला दिसत होती. तर एकी ही महत्त्वाची आहे. लोकांना प्रामाणिकपणा आवडतो, लोकांना संपर्क पाहिजे. एखादं काम झालं नाही तरी चालेल, पण लोकांना हे आवडते की तुम्ही संपर्कात येता, सुखात दुःखात येता. खूप लोकांच्या अपेक्षा नसतात. लोकांना चांगली लोकं पाहिजेत, लोकांना आपण आयडिओलॉजीशी ठाम राहिलं पाहिजे, हे पाहिजे. लोकं समजली. कदाचित सुरुवातीला एक डिसएडव्हान्टेज हे जे आम्ही घराणेशाही म्हणतो, म्हणजे आम्ही कुठल्या एका घराण्यात येते एक ॲडव्हान्टेज असतो की राजकारण आहे, कार्यकर्ते आहे ते मिळतात, आणि डिसएडव्हान्टेज असतो की कदाचित आपल्याला कंप्लेसन्सी येते. आपण गृहीत धरायला लागतो की मी ह्यांचा मुलगा आहे, मी ह्याचा नातू आहे, मग मला लोक सोबत नेणारच आहेत. आणि जसं वय वाढेल तसं ती जाणीव होते की तुमच्याकडनं अपेक्षा आहेत लोकांच्या, आणि त्या तुम्ही नाही पूर्ण केल्या तर कोणीही तुम्हाला वाचवू शकत नाही. आणि ते शिकायला मिळालं ह्या निवडणुकीत लोकांपर्यंत जाऊन, आणि तो चांगला. तुम्हाला पण आहे विश्वजित कदम यांनी. नाही, आता त्यांनी फार विस्तारित उत्तर दिलं. त्या माझ्याही भावना आहेत, पण मी एक शिकलो, कारण मला आता 20-22 वर्ष मी सांगलीत युथ काँग्रेसचा अध्यक्ष होतो, पुण्याची लोकसभा केली, माझ्या चुलते मोहनदारांची इलेक्शन केली. एक ह्या निवडणुकीत असं शिकलो, कष्ट केल्यानंतर, जीव ओतून मेहनत केल्यानंतर सुद्धा जर काही मिळालं नाही तर ते ताकदीने खेचून आणलं पाहिजे, हे मी शिकलो.